बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं कुडूचा फ्रंट लाईन गोलंदाज शोएब उर्फ अव्वा पहिला बॉल घेऊन स्ट्रायकर एन कडनं. पहिलाच बॉल अप्रतिमतेनं वळवला क्षेत्ररक्षकाला भेदत बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल यावेळेस सीमारेषा पार. वेलकम बाउंड्री पहिल्या चेंडूवर पहिला चौकार 4. पाहिलं तर पहिलाच बॉल ज्यावर एक चौकार परावर्तित होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. शोएब अव्वा त्याच्या विरोधामध्ये चांगली फलंदाजी. आदेश सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आदेश 7वी मैदानामध्ये आलाय फलंदाजी करण्याकरता. यावेळेस पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात दर्जेदार फटका बॉल सीमारेषेच्या दिशेनं निघून जाईल सरळ सीमारेषा पार. अप्रतिम फलंदाजी पहिल्या 2 बॉलवर. अगदी ऍक्शन रिप्ले पाहावा त्या पद्धतीनं फटके खेळलेत. चौकार. मैदानाच्या आतनं पाहायला मिळालं आणि या 2 बाउंड्रीच्या मदतीनं धावसंख्या 8 वर. अगदी चांगली सुरुवात सध्या अन्वी 11 मुसारने संघाची मैदानाच्या आतमध्ये होत असताना यावेळीचा बॉल तिथे जर आपण पाहिला तर योग्य टप्प्यावर पडला आणि तिथनं सरळ राहताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवर अव्वाच्या विरोधामध्ये बाउंड्री झाला त्यामुळे थोडंसं प्रेशर ते जरूर त्याच्यावर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. परत 11 FDC कुडूस हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. अव्वा आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. फर्स्ट विकेट डाऊन इयर. 2 बॅक टू बॅक बाउंड्रीज अव्वाच्या विरोधामध्ये जरूर खेचल्या गेल्या. मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर अव्वानं खूप चांगलं कमबॅक केलंय. 4 चेंडूचा खेळ 8 धावा दाफलकावर. एक महत्वपूर्ण विकेट. फलंदाज बाद. प्रेशर क्रिएट होतं. माध्यमातून खेळायला मिळते. तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेट तेही या सुखद अनुभवाला सध्या उपभोगते आपण. अप्रतिम स्पर्धा जी घटत असताना पाहायला मिळते. पाहता पाहता 3री रात्र ती संपत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3ऱ्या रात्रीचा खेळ तो या स्पर्धेमधला सुरू आहे. दोन चेंडू या ओव्हर मधले अजूनही शिल्लक आहेत. षटकातील 5वा बॉल. शोएब अव्वा यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर. चांगली फिल्डिंग सेल्फ फॉलो थ्रू मध्ये. अप्रतिम फिल्डिंग एफर्ट तिथे पाहायला मिळाले. रिप्ले मध्ये ते पाहायला जरूर आवडेल ज्या पद्धतीने तो फटका खेळला होता. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलं होतं. मात्र त्या ड्राईव्हला आपल्या हातामध्ये अगदी सहजतेनं तिथे आव्हानं समाविष्ट केलं. हे बघा तुम्हाला दाखवलं जात आहे. अगदी जोरकस फटका होता. मात्र त्यानंतर खूप चांगली फिल्डिंग त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली. चांगला बॉल दर्जेदार चेंडू. लाजवाब काबिल तारीफ गोलंदाजी. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर समाप्त झाली. या पहिल्या ओव्हरचा खेळ
समाप्ती एकेरीत धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली 1 विकेटच्या पतनानंतर 8. पहिल्या ओव्हरचा खेळ 8 धावा धाफलकावर लागल्या गेल्यात. महत्वपूर्ण मॅचेस आहेत. इथनं विजय संपादित करत एक टीम आपल्याला पुढे येताना पाहायला मिळेल. जीवी स्पोर्ट्स गावदेवी तिळसे हा संघ या आधीच्या मॅच मध्ये जिंकत पुढे आलाय. या मॅच मध्ये जिंकून कुठला संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल त्याकडे लक्ष राहील. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सोनू तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आव्हान पहिल्या 2 बॉलवर बाउंड्री जरूर खाल्या, मात्र त्या बाउंड्री खाल्ल्यानंतर कमबॅक करायचं होतं आणि ते अगदी योग्य तऱ्हेने केलं. त्यानंतर लाईन लेंथमध्ये सुधार आणला. अचूक टप्पा आणि भेदक मारा तो आपल्याला त्याच्या वतीनं पाहायला मिळाला. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सोनू. त्यावेळेस मात्र सॉफ्ट हँडलचा वापर केला. फक्त दिशा दिली. एक सिंगलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट तिथे लावायची होती. एक सिंगल धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर. अन्वी 11 मुसारने आणि FDC कुडूस ज्यांच्यामध्ये मॅच आहे. या आधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर अन्वी 11 पुढचा बॉल इथे मात्र चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट. बॉल लॉंगॉनकडे आलाय. फैजान बॉलला फील्ड करून रिटर्न करेल. तोपर्यंत एक धाव छोटंसं फंबल त्याच्याकडनं पाहायला मिळालं होतं, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर रन ती घेतली गेली नाही. रिटर्न लगेचच होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. भावेश सध्या मैदानामध्ये आहे. यावेळेस सॉफ्ट हँडलचा वापर पुन्हा एकदा त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. अगदी सन्मानजनक जी फलंदाजी असते ना ती सुरू आहे. सिंगल डबलच्या मदतीने धाफलकाला पुढे सरकवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये भावेश आणि त्याच्या साथीने जर आपण पाहिलं तर विशाल दिनकर आहे. विशाल दिनकर अगदीच सावध पवित्रा घेत असताना मैदानामध्ये आतापर्यंत 2 सिंगल त्यांना धाफलकावर जोडल्यात. दिशा भरकटली. लाईन भरकटली. यावेळेस डाव्या स्टीवर पडला बॉल आणि तिकडनं अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते. एकंदर 12 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 12 रन्स धाफलकावर जोडल्या जात आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हर मधले 3 चेंडू ते शिल्लक आहेत. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र ऑन साईडला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जमिनीलगत आलेला बॉलला फैजाननं जोपर्यंत उचलला एक सिंगल चांगला रिटर्न. कारण ज्या वेगानं बॉलवर धावत गेला तिथे एका हातानं बॉलला उचलल्यानंतर अगदी त्याच ॲक्शननं त्यानं तिथे थ्रो केला आणि दुसऱ्या रनपासून परावर्तित केलं बॅटरला. एक रन ज्यामुळे धावसंख्या 13. अगदी शांत क्रिकेट ते सुरू आहे. पहिल्या 2 बॉलवर असं वाटलं होतं की एका मोठ्या टोटलच्या दिशेने वाटचाल करताना अगदी अप्रतिम स्ट्रोक जे सातत्याने कंटिन्यू राहतील, मात्र त्यानंतर आव्हानं अगदी अप्रतिम लाईन लेंथनं गोलंदाजी केली. फलंदाजाला शांत केलं. त्याला माघारी परतवलं. मग धावा घेणं कठीण झालंय. कट करायचं आहे. डायरेक्ट हिट. मात्र मुदतसर पटेल विकेटच्या मागे मला वाटते खांद्याला दुखापत झाली आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 12 धावा ज्या होत्या धाफलकावर 1 13 वर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या 2 बॉलवर बाउंड्री आल्यानंतर ही त्यानंतरचे 9 चेंडू ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर 5 रन आलेत. चांगली गोलंदाजी केली आहे. त्यानंतर FDC कुडूसनं चांगला बॉल तिथे विकेट किपर मोजम पटेलही चकला होता, मात्र पुन्हा एकदा चेंडूला उचललं. तद्वर एक निर्धाव चेंडू तो गणला जाईल. ओव्हरची समाप्ती झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ. अन्वी 11 मुसारने पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 2 ओव्हर नंतर 13 ला 1.
12ला 1ची स्थिती आहे. 2 ओव्हर नंतर 13 झालं ना. थोडंसं उशिराने अपडेट झालंय. 14 धावा दाखल कव्हर आहेत आणि 14 धावा या दाखल कव्हर लागत असताना एक विकेटचा पतन झालाय. 2 बॅटर सध्या मैदानामध्ये आहेत. विशाल दिनकर आणि त्याच्या साथीने जर आपण पाहिलं तर भावेश पाटील आदेश, ज्यांना सुरुवात चांगली मिळवून दिली मात्र खूप जास्त काळ तो मैदानामध्ये उभा राहू शकला नाही. ही स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न प्रत्येक वाडा तालुक्याच्या टीमनं पाहिलंय आणि त्यामधले 4 संघ पहिल्यांदा क्वालिफाय होण्याचा आनंद घेऊ शकतील आणि मग त्यामधनं कुणीतरी एक टीम जी पुढे जात असताना त्या फायनलचं स्वप्न पूर्ण करू शकेल. कोण असतील त्या टीम? 2 टीम आपण सुरुवातीला पाहिल्यात. अबीर 11 RP लायन्स वाडा पहिल्या नाईटमधनं ते चॅम्पियन ठरले. दुसरी नाईट जर आपण पाहिली तर अप्रतिम खेळ दाखवताना या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात दुसऱ्यांदा क्वालिफाय झाले SBP खुपरी. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर झेपावतो. 1 नंतर कंप्लीट झाली. डबल करता कॉलिंग आणि तिथे विकेट. माघारी परतावं लागेल बॅटरला. फलंदाज भावेश पाटील त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. जो नवीन बॅटर आलाय राजेश सातवी मैदानामध्ये आला. एक अनुभवी खेळाडू आहे, जुना जाणता खेळाडू आहे. प्रदीर्घ कालकीर्द त्याचीही आपण टेनिसबॉल क्रिकेटमध्ये पाहिली आणि तो राजेश सातवी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय. विशाल दिनकरची साथ तो मैदानामध्ये देईल. मात्र एका बाजूने शोएब अव्वा लाजवाब प्रदर्शन गोलंदाजीच्या माध्यमातून त्याच्या वतीने आपण सध्या पाहत आहे. यावेळेस पेसनं टाकण्याच्या नादात बॉल ची लाईन भरकडली, दिशा भरकडली. इथे बॉल डाव्या स्टीच्या बाहेर राहिला. वाईटचा इशारा अमर पाटील बंटी यांच्या माध्यमातून. एक चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झालाय. धावासंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 16 धावा. अव्वा अगदी चांगला भेदक मारा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्हीव रचना, थोडासा बदल जो अपेक्षित आहे तो करून घेतला गेलाय. लॉंग ऑफ आपल्या जागेवर आहे. लॉंग ऑन तोही आपल्या जागेवर आपल्याला पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे तो कट करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. मोजम पटेलचा एक चांगला झेल. फलंदाज विशाल दिनकर त्याचा इथे संपलाय खेळ. विकेट पतन खेळाडू बाद. त्या 90चे सुपर हिट्स जे गाणे आहेत ते वाजवले जातात. एक काळ होता या गाण्यांचा जे आजही लोक अगदी आवडीने ऐकतात आणि आता गाणी येतात कधी आणि ती लुप्त पावतात कधी ते कळत नाही. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. अव्वा त्याच्या गोलंदाजीचा वेग किंवा तो ज्या पद्धतीने एफर्ट लावतो ना ते तुम्हाला पाहायचे असतील तर मग तो गोलंदाजीचा रनअप जेव्हा सुरू करतो ना तेव्हा त्याच्या पावलं जशी पडतात त्यानंतर उडणारी धूळ ती तुम्ही पाहू शकता. अगदी अप्रतिम एफर्ट लावताना तो आपल्याला पाहायला मिळतो. दमखम लावून गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे शोएब अव्वा.
जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर कव्हरकडे खेळलाय, क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. जोपर्यंत बॉलला तिथे उचललं गेलं, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. 1च्या मदतीनं धावफलक 18 या आकड्यावर सावरावं लागेल. इथनं चांगला खेळ दाखवावा लागेल. भावेश मैदानामध्ये आलाय, कोणाला तरी एकाला रौद्ररूप धारण करावं लागेल. आक्रमकतेनं खेळ दाखवताना धावफलकावर जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. पर्याय दुसरा नाहीये. एवढं शांत राहून परवडणार नाही, हात खोलावे लागतील. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगलमध्ये कन्वर्ट केला. डबल करता प्रयत्न नाहीये. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. तुम्ही चेंडूला खेळलात तर यशस्वी होता, तुम्ही गोलंदाजाला खेळाल तर मग अपयशी व्हाल. हा क्रिकेटचा खेळाचा नियम आहे. खेळताना त्या चेंडूला खेळलं पाहिजे. गोलंदाजाला खेळलं तर मग कायम तुमच्या पदरी अपयश येतं. समोर कोण उभा आहे त्यापेक्षा समोरचा बॉल कसा आहे याकडे लक्ष ठेवणं क्रिकेटमध्ये गरजेचं असतं. अव्वा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरनं षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. धावफलक 19 या आकड्यावर आहे. राजेश सातवी स्ट्रायकर रेनकडे. यावेळेस थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. बॉल जर तिथे आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. ओव्हर तिथे समाप्त झाली. स्लोवर 1चा वापर शेवटच्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान गोलंदाजांकरता हा सर्वात कारगीर बॉल आहे, ज्यावर कधी कधी त्यांना विकेट सुद्धा मिळून जाते. फलंदाजाला द्विधा मनस्थिती पैदा करणारा हा बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतो. राजेश सातवी पहिल्यांदा मोठ्या फटक्या खेळण्याच्या मनसुबामध्ये होता, मात्र शेवटी त्यानं तो मनसुबा सोडला आणि शांत राहणं पसंत केलं. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघून गेला. या निर्धाव चेंडू बरोबर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 19 या आकड्यावर स्थिर आहे. 3 ओव्हरचा खेळ, 18 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 19 धावा दाफलकावर आहेत. येणारी 2 षटकं, इथनं 12 चेंडू शिल्लक आहेत. या येणाऱ्या 12 बॉलमध्ये काय आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाईल का ते आपल्याला बघायचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर परिवर्तन झालंय. थोडासा एक वेगळा गेम प्लॅन इथे आपल्याला पाहायला मिळते. टीम FDC वरद 11 कुडूसकडनं. याआधी निखिल आपल्याला इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळाला होता. यावेळेस फैजान मेमन त्या जागी गोलंदाजीची प्रॅक्टिस करत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमचे काही प्लॅन असतात आणि ते प्लॅन सक्सेसफुल करायला प्रत्येक टीमला आवडतं, कारण प्लॅन सक्सेसफुल झाला तर मग यश ते तुम्हाला संपादित होतं. विजय त्यावर तुम्ही शिक्कामोर्तब करता आणि इथे विजय मिळवण्याकरता हा एक वेगळा गेम प्लॅन तो आपल्याला FDC वरद 11 कडनं पाहायला मिळतोय. एरवी निखिल येतो, यावेळेस फैजान आलाय. फैजान मेमन गोलंदाजीच्या ट्रॅकवर. समोर स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाजी करण्याकरता भावेश. चांगली बॅटिंग करावी लागेल. नंबर 5 वर फलंदाजी करण्याकरता आलाय. फैजानचा पहिला बॉल. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे मात्र पोहोचणार नाही अव्वा तिथपर्यंत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे निश्चित असेल आणि सुरक्षित 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या जातील. स्ट्राईक वर भावेश पुन्हा एकदा उभा राहील. 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 या आकड्यावर. तुम्ही कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करण्याकरता आलात ते महत्वाचं नाहीये. तुम्ही ज्या क्रमांकावर आलात तिथे तुमच्या नावासमोर धावा किती उभ्या राहिल्यात ते महत्वाचं आहे. आणि क्रमांक 5 वर जरी भावेश मैदानामध्ये आला असला तरी या डावाला सावरण्याची मोठी जबाबदारी ती त्याच्या खांद्यावर. या दरम्यान फटका पुन्हा एकदा फसलाय. बॉल हवेत आहे. इथे ही 2 रन करता कॉलिंग असेल का, मात्र राजेशनं नाकारलं. या दुसऱ्या रनला स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. फैजानचे चेंडू कशा पद्धतीने हाताळेल, राजेश कशा पद्धतीने फलंदाजी करेल याकडे प्रत्येकाची नजर आहे. राजेश सातवीची बॅट चालली तर एक चांगली धावसंख्या दाफलकावर उभी राहील आणि ती चांगली धावसंख्या दाफलकावर उभी राहिली तर गोलंदाजांकरता गोलंदाजी करण्याकरता त्याचा खूप जास्त फायदा मिळेल. कारण तुमच्याकडे टोटल चांगली असली तर गोलंदाज फ्री माइंडेड गोलंदाजी करतात. यावेळेस मात्र हा लोअर फुल टॉस मिसिंग यॉर्कर असं म्हणू शकतो. त्या मिसिंग यॉर्कर बॉलला तिथे जोपर्यंत खेळलं 2 रन त्या दाफलकावर वेगानं पळून पूर्ण होतील. या 2 रनच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती आणि दाफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 24-24. 3 बॉलमध्ये 5 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत जोडल्या गेल्यात. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फैजान मेमन आपल्या षटकातील 4था बॉल. समोर राजेश सातवी त्याच्या विरोधामध्ये 2 हात करण्याकरता सज्ज झालाय.
यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली माघारी परतावा लागेल. राज 7वीला एक महत्वाची विकेट फैजानने मिळवली आहे. खेळाडू बाद. चांगली बॅटिंग त्याला मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल. चांगले स्ट्रोक त्याला मैदानाच्या आतनं खेळावे लागतील. साईनाथ पष्टे आता या डावाला सावरण्याची खूप मोठी जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर आली आहे. ती त्याला इथे पूर्ण करावी लागेल. आल्या आल्या मैदानात चांगला फटका. ओव्हर दी बॉलर हेड त्यानं खेळलाय. साईड स्क्रीनच्या समोर जोपर्यंत आव्हान बॉलला उचललं एक सिंगल ती धाफलकावर जोडली जाते आणि एक सिंगलच्या मदतीनं धाफलक वाढत असताना पुढे सरकून 25 5 चेंडूचा खेळ. या 5 चेंडूमध्ये अगदी चांगली गोलंदाजी, किफायतदार गोलंदाजी फैजानकडनं पाहायला मिळाली. 6 धावा 1 विकेट त्यानं आपल्या नावावर केली. फटका यावेळेचा पुन्हा एकदा फसलाय. बॉल हवेत. अव्वा बॉलच्या खाली आणि एक चांगला कॅच. माघारी परतावा लागेल बॅटरला. विकेटचं बटन. खेळाडू बाद. पंचवीस धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक, अंतिम षटक प्रगतीपथावर येत असताना शेवटच्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचार्य केलंय निखिल. त्याच्या गोलंदाजीचा क्रम बदललाय, मात्र खेळ काय बदलेल इथे त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीची गोलंदाजी अद्यावत केली जाईल याकडे संघ सहकार्यांचं लक्ष आहे. कारण अंतिम ओव्हर स्लॉग ओव्हर मध्ये त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेले. त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना साईनाथ पष्टे सागर साथीनं जॉईन झालाय. सागर पाटील. पहिला बॉल निखिलचा साईनाथला. अगदी बॅटच्या रेंजपासून दूर ठेवला, अतिरिक्त एफर्ट लावायला भाग पडला आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सरशी राहिली गोलंदाज निखिलची. एक अँगल क्रिएट करत असताना बॉल विकेटच्या मागे अगदी बॅटच्या रेंजपासून दूर ठेवलं होतं. अतिरिक्त जे एफर्ट आहेत ते लावायला साईनाथला त्यानं भाग पाडलं आणि त्यामध्ये यश मिळालं. चांगली गोलंदाजी करतोय निखिल. आपल्या षटकातील दुसरा बॉल तोच फलंदाज साईनाथ त्याच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र दमदार स्ट्रोक, चांगला फटका साईनाथच्या बॅटमधनं पाहायला मिळाला, मात्र कव्हर घेतले. त्यामुळे तिथनं जोपर्यंत बॉलला रिटर्न केलं गेलं एक रन त्यावर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धाफलक पुढे सरकत असताना धावून पोचते. 26-26. सागर पाटील मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आला आणि सागरला मैदानाच्या आतमधनं आता विध्वंसकतेनं फटकेबाजी करत रनला वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. अडचणी आहेत, खूप साऱ्या अडचणी आहेत, मात्र त्यावर मात करेल कोण हा एक प्रश्न भिडसावतोय सध्या टीम अन्वी 11 मुसारनेला. सेल्फ फॉलोथ्रोमध्ये संधी आहे आणि चांगला कॅच, दर्जेदार झेल इथे टिपलाय निखिलनं. विकेट मिळवली आहे. खेळाडू बाद.
तर मैदानाच्या आतमध्ये येतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. निखिल सध्या आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. धावसंख्या 26. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज निखिल सज्ज होतोय. फटका यावेळेस मात्र हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एक सिंगल ती घेतली जाईल. साईनाथ स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल, निश्चित ठेवेल, कारण काबिलियत आहे, कुवत आहे, मोठे फटके खेळू शकतो. येणारे अंतिमचे 2 बॉल मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न त्याला जरूर करावा लागेल. मुख्य मंच जर आपण पाहिला तर तुम्हाला आवड असते ना की मग सवड मिळते. अगदी संपूर्ण दिवस प्रॅक्टिस केल्यानंतरही डॉक्टर पराग ठाकरे आपल्याला मुख्य मंचावर पाहायला मिळतात. क्रिकेटची आवड असली की मग सवड मिळते. दिवसा तुम्हाला कितीही लवकर उठायचं असलं, प्रॅक्टिस करता जायचं असलं, तरीही क्रिकेट त्यापासून आम्ही दूर राहू शकत नाही. इथे ते त्यांनीही दर्शवलंय की किती प्रेम करतो आम्ही या खेळावर. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत. इथे धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. शेवटचा बॉल या ओव्हरचा, या डावाचा. धावसंख्या 30 चेंडूचा खेळ आहे. 29 बॉल झालेत आणि 27 आहे. पूर्ण निराशाजनक खेळ अन्वी 11 मुसारने दाखवला. ही अपेक्षा मुळीच नव्हती प्रेक्षकांना अन्वी 11 मुसारनेकडनं. चांगला खेळ खेळतील, चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करतील, इथे चांगलं कडवं आव्हान उभं करतील. माझ्या सगळ्यात प्रत्येक प्रेक्षकाला हे अपेक्षित होतं की अन्वी स्पोर्ट्स मुसारने एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर निराशा केली आहे. 27 धावसंख्येवर हा डाव आटोपलाय. विजयाकरता 28चं आव्हान इथे ठेवलं गेलं आणि या 28 धावसंख्येचं आव्हान कशा पद्धतीनं पूर्ण केलं जाईल ते उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत. आणि ऐकवण्याकरता आपल्यासोबत आमचे सहकारी प्रमोद शेडगे ते आपल्यासोबत मायक्रोफोनवरनं जॉईंट असतात. आपण ऐकताय सूरजी पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. त्या अगोदर मिस्टर कैलाश कांबेरे यांचा सुद्धा आपण आवाज ऐकलात एका इनिंगसाठी. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे प्रेझेंट आपण पाहत आहे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 3 आणि डे 3 मध्ये आपण पोहोचलेलो आहोत. आणि शेवटच्या सत्रामध्ये आपल्याला मॅचेस पाहायला मिळत आहेत. जो संघ जिंकेल तो संघ
जीवी स्पोर्ट्स गावदेवी तेसे या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल ती शेवटची लढत आजच्या रात्रीची आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय ते पाहायला मिळतं. 28-27 धावा फलकावर लगावल्या. प्रथम बॅटिंग करत असताना अन्वी 11 मुसारणे या टीमने पहिलाच बॉल भावेशचा पहिलाच बॉल ऑन साईडला पायावरचा बॉल अगदी नेत्रदीपक खेळून काढलाय. मनगडाचा वापर करत असताना फैजान मेमनला आपण पाहत आहेत. बऱ्याच अनेक टुर्नामेंटमध्ये फैजानने जबरदस्त झंझावती बॅटिंग केले. सिच्युएशन नुसार कंडिशन नुसार खेळण्याची कला या फलंदाजाकडे आहे. एका साईडला मुदस्सर पटेलला आपण पाहत आहेत. भरपूर वर्षांचा जो अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. भावेशचा बॉल यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. शॉर्ट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी सिंगल मेल. कदाचित हलकीशी बॅटची एज घेत पायावर जाऊन चेंडू आदळला. शरीराचा वेध घेतला. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या फलकावर 2 वर जाऊन पोहोचली गेली. सेकंड इनिंग मध्ये एफडीसी वरद 11 कुडूस ही टीम आपल्याला पाहायला मिळते 28 धावांचा पाठलाग करत असताना. अगदी नेत्रदीपक आयोजन अंडर फ्लड स्लाइट मध्ये आदरणीय वीरेंद्रजी ठाकरे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा करूया सुस्वागतम. आमच्या मुख्य व्यासपीठावर ऑन साईडला शॉट पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. तत्पूर्वी फैजान मेमनच्या बॅटमधून 1 रन. भावेची हीच खुबी राहिले की फलंदाज कोणताही असो मी माझी गुणवत्ता यावेळेला सिद्ध करण्यासाठी ओळखला जातो आणि हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट असतं. ज्या वेळेला तुम्ही मनाने अगोदरच मात्र तुमचं खच्चीकरण झालं असेल तर तुम्ही जिंकू शकत नाहीत. तुम्ही मनाने मात्र अगोदरच तुम्हाला जिंकायला हवं. मनाने जर अगोदरच तुम्ही पराभूत झाला तर मैदानाच्या आतमध्ये कधीच जिंकणार नाहीत. यावेळेला पंचांकडे दाद आणि यस ॲब्सोल्युटली प्लम लेग बिफोर विकेट. पायचित पकडला गेला. फलंदाज बाद. एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून पहिला धक्का भावेश घोडविंदेला मिळते. पहिली सफलता. बॅक टू द पॅव्हिलियन. मुदू गॉ. बॅटची एजंट टेकन. भावेशला ही दुसरी सफलता मिळते. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फलंदाज बाद. गॉन. एक छोट्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल भावेशचा हा बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं होतं. कट केलं होतं या बॉलला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला. विकेट डाऊन. पाहायला मिळेल प्रत्येक हॅट्रिक साठी 1000 रुपये रोख रक्कम वैभवजी भोईर आणि महेशजी ठाकरे या दोन व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि भावेशने जी गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगी आणि कौतुकास्पद गोलंदाजी. क्लीन बोल्ड उजवी यष्टी वाकवली. सफल झाले होते पंकज. पहिला फलंदाज मुदस्सर पटेल एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर कॉट बँडच्या शोहेब आपण पाहू शकलात आणि त्यानंतर पंकज क्लीन बोल्डच्या माध्यमातून आपण पाहत आहेत.
म्हणजे तिन्ही वेगवेगळ्या पद्धतीने फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. भावेश घोडविंदेच्या गोलंदाजीवर मुदस्सर पटेल बाद झाल्यानंतर शोएबला आपण पाहिलं, शोएब बाद झाल्यानंतर पंकजला आपण पाहिलं, शैलू होता. करण पहिला फलंदाज मुदस्सर पटेल, त्यानंतर शैलू आणि त्यानंतर आपण पाहत आहेत पंकज, आता शोएब. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूकडे खूप काही कॅलिबर आहे. फैजान मेमनवर परिपूर्ण दारोमदार. जबाबदारी स्वीकारावी लागेल. 3 वर 3 धक्के. भावेशचा हा एक अप्रतिम स्पेल राहिला. यावेळेला फैजान थांबणार नाहीये. रडायचं नाही तर लढायचं आहे. मोडेन पण वाकणार नाही. प्रेक्षकांनी सोडला जेल. 500 रुपयाची मात्र कमाई झाली असती, परंतु इथून आपण पाहतायत एक ब्रँडेड षटकार फैजान मेमनच्या बॅटमधून. क्लास, ही ताकद आहे या खेळाडूची, ही ओळख आहे. ताकद प्लस नजाकत. मॅग्निफिसंट टायमिंग. काही षटकार ठोकला. अप्रतिम कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरून खेळले गेले. फिल्डर त्या ठिकाणी कोणी नाहीये. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना एक्स्ट्रा कव्हरला षटकारानंतर आलेला हा खणखणीत चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. चेंडू पिच केला, तिथून सरळ चेंडू निघून जातो. विकेट किपरच्या हातातून सुटतोय. कोणती धाव येत नाही. या सबमरीन डिलिव्हरी कमबॅक करतो विशाल दिनकर. संघाची धाव संख्या फलकावर 13. 13ला 3. 15 रनची आवश्यकता. फैजान चांगला बॉल होता. तेवढं चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त डिफेन्स दाखवलं. ऑन साईडला जसा चेंडू येईल तशी खेळण्याची पद्धत आपल्याला फैजान मेमनच्या बॅटमधून पाहायला मिळते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 धावा. 14ला 3. आता विजयासाठी 14 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 20 बॉलमध्ये 14 रनची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाहीये. ऑलरेडी 3 फलंदाज बाद झालेत. मुदस्सर पटेलला आपण पाहिलं, शैलूला पाहिलं आणि त्यानंतर पंकज असे 3 फलंदाज बाद झाले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणतंही कोऑर्डिनेशन होत नाहीये. अमर पाटील त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत आणि दर्शवत आहेत यस व्हाईट बॉल. एक रन ऍड होईल. विशाल दिनकरला पुन्हा एकदा एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 रन्स, 13 रनची आवश्यकता आहे. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन चॅम्पियन्स ट्रॉफीचं नेत्रदीपक पाहायला मिळतंय. अप्रतिम चांगला फटका ऑफ ड्राईव्ह ऑन द राईट्स खेळला गेलाय. एक नंतर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. या एकीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 16. विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. बॉल फेकून झाले ते 5. शेवटचा बॉल. या बॉलला सरळ सोडून दिलं गेलं होतं. कोणत्याही प्रकारचा खेळण्याचा दृष्टिकोन ठेवला नव्हता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या 17. विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. येणारे 19 बॉल. विशाल दिनकर आपल्या गोलंदाजी मार्कवर गेल्या मॅच मध्ये विशालने जी गोलंदाजी केली होती ती वाखाणण्याजोगे. भावेशने काही सुरुवात भन्नाट चांगली सुरुवात करून दिली. वेगवेगळे फलंदाज वेगवेगळ्या पद्धतीने बाद झाले. यावेळेला ऑन साईडला खेचून मारलाय लॉफ्टेड शॉट. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकारासाठी क्लास टायमिंग. आशिष शिंदे यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून आला होता. क्लास टायमिंग, क्रॅकिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 23 धावा. विजयासाठी 5 रनची आवश्यकता. ही ताकद आहे या खेळाडूची. सुपर टायमिंग फैजान मेमनच्या बॅटमधून.
टाइमिंगचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है. त्यामध्ये फैजान मेमनचं टायमिंग बेमिसाल होतं. पहा हवेचा झूत परिपूर्ण थांबला गेलाय, त्यामुळे क्लायमेट चेंज झालंय. मध्यरात्रीची ही वेळ पाहायला मिळते. अशा वेळेत मात्र षटकार ठोकणं ही खाऊ गोष्ट नाहीये. आणि इथून जर आपण पाहिलं तर अपील करण्याच्या नादामध्ये चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईन पार. एल बॅटची हलकीशी एज होती आणि त्यामुळे मात्र पंचांचं म्हणणं परफेक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आता विजयासाठी एका रनची आवश्यकता. स्कोर आर लेवल. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना एफडीसी वरद 11 कुडूस टीम तर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. जवळजवळ विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये जीवी स्पोर्ट्स गावदेवी तिरसे या टीम बरोबर विनर टीमला खेळावं लागेल. ऑन साइडला खेळलाय. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. स्टायलिश शॉट शोएबच्या बॅटमधून. चौकार, विजयाचा चौकार पाहायला मिळतोय. एफडीसी वरद 11 कुडूस टीमने मारली बाजी या सामन्यामध्ये. आता इथून जर आपण पाहिलं 2 हात करतील जीवी स्पोर्ट्स गावदेवी तिरसे या टीम समोर. युवराज डुकले तर एका साइडला फैजान मेमन. काटेकी टक्कर पाहायला मिळेल. कोणता संघ क्वालिफायच्या दिशेने वाटचाल करेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित या शेवटच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 गांधरे आणि सीझन 3 मध्ये अतिशय रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून मॅन ऑफ द मॅच फैजान मेमन ठरतात या मॅचचा शिल्पकार. मिस्टर फैजान मेमन 19 रन्स 7 बॉलमध्ये आणि विथ द बॉलने 2 विकेट्स 1 रन फक्त आणि फक्त जवळजवळ 2 धावा खर्च करत 1 विकेट मिळवला. सुपर बॉलिंग ऑलराऊंडरची भूमिका. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन.